वारी ही महाराष्ट्राच्या भक्तीची आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा आहे। परंतु यंदाच्या आषाढी वारी दरम्यान जेजुरी इथं घडलेली ही घटना एक संपूर्ण महाराष्ट्राला हेलावून गेली। ही घटना वारीत घडलेला एक दुर्दैवी अपघात आणि त्यानंतर माऊलींच्या रथाजवळ घडलेला एक भावुक प्रसंग अशा दोन भागात विभागली गेली आहे। 13 जुलैच्या सकाळी माऊलींची पालखी सासवडवरून अत्यंत उत्साहात जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली होती। लाखो वैष्णवांचा मेळा एळकोट एळकोट जय मल्हारचा गजर करत खंडोबाच्या नगरीकडे चालला होता। वारी जेजुरीच्या जवळ असणाऱ्या भोंबळेमळा परिसरात पोहोचली असता एका अनियंत्रित ट्रकनं वारकऱ्यांच्या दिंडीत धडक दिली। या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील 3 महिला वारकऱ्यांचा जागीच अंत झाला, तर 20हून अधिक गंभीर जखमी झाले। या बातमीनं संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचं सावट पसरलं। उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले। अपघाताचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी 70 वर्षीय ड्रायव्हरला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यानं सांगितले की त्याला ताप आला होता आणि त्यानं जास्त क्षमतेच्या गोळ्या घेतल्या होत्या, ज्यामुळे त्याला ग्लानी आली आणि गाडीवरील नियंत्रण सुटलं। हे स्पष्टीकरण समोर येत असताना वारी पुढे जेजुरी गडाच्या पायथ्याशी पोहोचली होती। सकाळी घडलेल्या अपघातामुळे वारकऱ्यांच्या मनात दुःखाची मोठी सावली होती। दुपारी जेव्हा माऊलींची पालखी जेजुरी गडाच्या मुख्य वेशीवर पोहोचली तेव्हा एक अनाकलनीय घटना घडली। वारीच्या नियमानुसार रथाच्या पुढे चालणारा माऊलींचा पवित्र अश्व अचानक जागच्या जागी थबकला। वारंवार प्रयत्न करूनही तो अश्व 1 इंचही पुढे जाण्यास तयार नव्हता। त्याचे डोळे मोठे झाले होते आणि तो प्रचंड अस्वस्थ दिसत होता। तिथे उपस्थित असणारे 7 लाख वारकरी जणू स्तब्ध झाले। सर्वांना वाटले की सकाळी घडलेल्या ते भीषण अपघातामुळे साक्षात माऊलीही दुःखी आहेत आणि हा अश्व तेच दुःख व्यक्त करतोय। अशातच गर्दीतून 10 वर्षाचा एक लहान मुलगा धावत आला। त्याच्या हातात जेजुरीचा पवित्र भंडारा होता। पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो मुलगा न घाबरता थेट अश्वाजवळ पोहोचला। त्यानं अत्यंत भक्तिभावानं अश्वाच्या कपाळावर पिवळा भंडारा लावला। चमत्कार म्हणजे तो भंडारा लावताच अश्वाची अस्वस्थता क्षणात शांत झाली। त्यानं आनंदानं आपली मान उंचावून खिंकाळी फोडली आणि पुन्हा वेगानं गडाच्या दिशेनं प्रस्थान केले। हा क्षण पाहून उपस्थित वारकऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। वारकऱ्यांनी या घटनेकडे खंडोबा आणि पांडुरंगानं वारीवरील दुःखाचे सावट दूर केल्याच्या दृष्टीनं पाहिलं। ही घटना भक्ती आणि श्रद्धेची एक अविस्मरणीय आठवण बनून राहिली।